32 वर्षाची पूजा नाशिकमध्ये नवरा व आपल्या 5 वर्षाच्या मुलासोबत राहत होती. तिचा नवरा चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. तेव्हा पूजाने फेसबुकवर अमर नावाच्या 25 वर्षीय तरुणासोबत ओळख केली. तो मुंबईत जॉब करत होता. पूजा आणि अमर आता एकमेकांसोबत फेसबुकवर बोलू लागले. हळूहळू पूजा अमरच्या बोलण्याकडे आकर्षित झाली. आपला नवरा तसा कामात व्यस्त असतो, त्याला आपली किंमतच नाही, पण अमर मात्र आपली स्तुती करतो. आपल्यापेक्षा लहान असून आपल्या प्रेमात तो पडला म्हणून पूजा त्याच्या खूप जवळ गेली. मनातलं सगळं त्याच्यासोबत बोलू लागली. एक दिवस प्रेमाचे बोलणे सुरू असताना अमर तिला म्हणाला, पूजा, असे किती दिवस आपण एकमेकांपासून दूर राहायचे. मला आता राहत नाही. एकदा तरी मला भेट. तुझं जर खरं प्रेम असेल तर तू नक्की माझ्याकडे येणार आणि मला भेटणार, माझी इच्छा पूर्ण करणार. परंतु पूजा मात्र चिंतेत पडली. घरी सासू सासरे राहत नव्हते. नवरा तर कामाला निघून जातो. मग माझ्या मुलाला कुणाकडे सोडायचे? त्यात मी जर पळून गेले तर माझ्या मुलांचं पुढं कसं होणार? नवरा मला स्वीकारेल का? असे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. थकून भागून आलेला पूजाचा नवरा रात्री जेवण करून लगेच झोपी जात होता. सकाळी लवकर उठून परत तो आपल्या नोकरीला जात होता. कारण पूजाला 4 चाकी गाडी आणि स्वतःचा फ्लॅट हवा होता. त्यासाठी भूषणने कर्ज काढले होते आणि ते फेडण्यासाठी पूजाच्या नवऱ्याला नोकरी करणं खूप गरजेचं होतं. पण यामध्ये तो आपल्या मुलाला व बायकोला जास्त वेळ देऊ शकत नव्हता आणि याचाच फायदा पूजाने बाहेर अनैतिक संबंध बनवून घेतला होता. नवऱ्याला फसवून ती परपुरुषाला भेटण्याचं प्लॅनिंग करत होती. जो नवरा तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी काबाड कष्ट करत होता, त्याचाच विश्वासघात करून त्याची बायको पूजा अमरला आपलं शरीर सोपवण्याचा विचार करत होती आणि तिने ते केलं देखील. गुरुवारचा तो दिवस होता. नेहमीप्रमाणे पूजाचा नवरा त्याच्या कामाला निघाला आणि पूजा देखील घाईघाईत आपलं आवरून मुलाला शाळेत सोडवायला निघाली. मुलाला शाळेत सोडल्यानंतर 4 तासानंतर मुलाच्या शाळेतून वडिलांना फोन गेला, तुमचा मुलगा अजूनही इथेच आहे, त्याला घ्यायला लवकर या. आता मात्र पूजाचा नवरा वारंवार पूजाला फोन करू लागला, परंतु पूजाचा फोन लागत नव्हता. त्यामुळे हाफ डे घेऊन त्याला घरी यावं लागलं. शाळेत येऊन त्यानं आपल्या मुलाला घेतलं आणि तो घरी आला. घरात बघितलं तर पूजाचा फोन तसाच कॉटवर पडला होता. घरातील बाकीचे कामही तसेच पडले होते. पूजा कुठेच दिसत नव्हती आणि सापडत देखील नव्हती. त्यामुळे तिच्या नवऱ्याला टेन्शन आलं. पूजाच्या मैत्रिणी कोण आहेत, पूजा कुठे कुठे जाते हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने प्रत्येक ठिकाणी तिची चौकशी केली, पण पूजा आलीच नाही असंच त्याला ऐकायला मिळालं. मात्र तिचा नवरा खूप घाबरला, कारण त्याचं पूजावर खूप जास्त प्रेम होतं. आपली बायको हरवली, ती कुठे गेली असेल, तिच्यासोबत कुणी वाईट केलं असेल का, असे प्रश्न त्याला सतावू लागले. त्याने घाईघाईतच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायको हरवल्याची तक्रार दिली. बायकोचा एक फोटो दिला, पण 2 दिवस झाले तरी त्याच्या बायकोचा कुठेही शोध लागत नव्हता. कारण बायको आपला मोबाईल घरीच ठेवून गेली होती. सगळीकडे आता पूजेची शोधाशोध सुरू होती, पण कुठेही तिचा तपास लागत नव्हता. 3ऱ्या दिवशी नवऱ्याला पूजाचा फोन आला, मी मुंबईत आहे, इथे कशी पोहोचले माहिती नाही, मला काही समजत नाही. बिचारा नवरा तिला म्हणाला, तू घाबरू नको, मी आहे, मी लगेच येतो, असे म्हणत तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या बायकोचा आपल्याला फोन आल्याची बातमी त्याने पोलिसांना दिली. नाशिकच्या पोलिसांनी मुंबईच्या पोलिसांना फोन केला. पूजा जिथे कुठे होती तिथून तिला मुंबईच्या पोलिसांनी नाशिकला पाठवून दिलं. पूजा खूप घाबरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. पोलिसांनी तिची विचारपूस करायला सुरुवात केली, तुम्ही मुंबईला कशा पोहोचल्या? तेव्हा पूजा म्हणाली, मुलाला शाळेत सोडल्यानंतर मी बसमध्ये कसं चढले मला समजलंच नाही, कारण माझ्या डोळ्यावर खूप अंधाऱ्या येत होत्या. कुणीतरी मला काहीतरी केलंय असं वाटलं आणि मी बेशुद्ध पडले. मला जाग आली तेव्हा मी मुंबईत होते. तुम्ही लगेच फोन का नाही केला असे पोलिसांनी तिला विचारलं.
तेव्हा मला काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं. मी खूप घाबरले. काय करावं मला समजेना असे उडवाउडवीचे उत्तरे तिने पोलिसांना दिली. पूजाचा नवरा मात्र आपली बायको घरी परतली यातच खूप खुश होता. पण बायको बाहेर जाऊन काय कांड करून आली याची त्याला जाणीव नव्हती. कारण ती गायब झाली नव्हती. तिने व अमरने पूर्ण विचार करून हा प्लॅन केला होता. मोबाईल तिने घरातच ठेवला होता जेणेकरून तिचा पत्ता कोणालाही लागू नये. सोबत काही पैसे घेऊन ती गेली होती. त्या ड्रेसवरती गेली जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. अमरला तिने आपल्याला यावेळी पोहोचणार असे सांगितले होते. म्हणून पूजा जेव्हा बसमधून उतरली तेव्हा समोर आधीच अमर तिची वाट बघत उभा होता. मग काय तो तिला एका चांगल्या लॉजमध्ये घेऊन गेला. तिला फिरवलं. दोघांनी मिळून चांगल्या गप्पा गोष्टी गेल्या. प्रेमाचा बहर चांगलाच फुटला होता. दोघांच्या मिलनाची रात्र आली होती. दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तिकडे नवरा, त्याचे आईवडील, तिचं सगळं कुटुंब, मुलगी, सून, बायको बेपत्ता आहे म्हणून घाबरलं होतं. आणि त्यांची मुलगी पूजा मात्र इकडे आपल्या प्रियकरासोबत लॉजवर मजेत अनैतिक संबंध बनवत होती. 2 दिवस ते पूर्णपणे एन्जॉय करत राहिले. तिसऱ्या दिवशी मात्र पूजाला आपल्या मुलाची आणि नवऱ्याची आठवण झाली. भूषण शांत बसणार नाही. सगळे माझा शोध घेतील. आपल्यासोबत काहीही घडू शकतं. आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो. आपण एकत्रही झालो. पण मुलासाठी व नवऱ्यासाठी मला त्यांच्याकडे जावं लागेल, पूजा प्रियकराला म्हणाली. तो 25 वर्षाचा तरुण 32 वर्षाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता. तू माझ्यासाठी इतकी दुरून आलीस यातच मी खुश आहे. दोघांनीही एकमेकांची इच्छा पूर्ण केली. एकमेकांचं शरीर सुख अनुभवलं आणि ठरल्याप्रमाणे त्याने परत पूजाला एका फोनच्या ठिकाणी नेऊन पोचवलं जिथून पूजाने आपल्या नवऱ्याला फोन केला. हे सगळं खूप गुपचूप घडलं. त्यामुळे कुणाला तिच्यावर संशय आला नाही असे तिला वाटलं. प्रेम करणारा नवरा 2 दिवसापासून बिना अन्ना पाण्याचा होता. बायकोसाठी तो भटकत होता आणि त्याची बायको मात्र मुंबईमध्ये तिच्या प्रियकरासोबत लॉजवर रात्री मजा करत होती. आणि पूर्ण मन भरल्यानंतर ती परत नवऱ्याकडे नाशिकला आली. आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलंय इतकंच मात्र ती त्यांना सांगत राहिली. आणि नवऱ्याने देखील तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. तू सुखरूप आहे. तू परत माघारी आलीस हेच माझ्यासाठी खूप आहे, तो पूजाला म्हणाला. सासू सासरे देखील यावेळी घरी आले होते. सगळ्यांनी मुलीची नजर उतरवली. परंतु पूजा घरी आल्यापासून खूप जास्त फोनवर बोलत होती. अमर देखील तिला वारंवार मेसेज करत होता. पूजा परत आल्यापासून तिच्यात बरेच बदल नवऱ्याला व तिच्या घरच्यांना दिसत होते आणि तिचं असलं वागणं संशयास्पद वाटत होतं. त्यामुळे पूजाचा नवरा परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करू लागला. तेव्हा त्याला खूपच धक्कादायक गोष्टी समजल्या. पूजा ही स्वतःहूनच बसमध्ये बसली होती. मुंबईत ती जिथे उतरली तिथे तिला एक तरुण मुलगा न्यायला आला आणि 2 दिवसानंतर जी तिथे दिसली तिथेही तिला तोच मुलगा सोडवायला आला होता. आणि हे सगळं एका CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे जे पूजाच्या नवऱ्याने आपल्या डोळ्यांनी बघितलं. आता मात्र त्याला काय करावं हे समजेना. बायकोचे अनैतिक संबंध सुरू असल्याचं घरी आईवडिलांना कसं सांगू, तो खूपच टेन्शनमध्ये गेला. परंतु काहीतरी तर करावं लागेल. त्याने डायरेक्ट पूजाला विचारलं तो कोण होता. ती घाबरली आणि नकळत सत्य बोलून गेली. तिच्या नवऱ्याचं मात्र मन दुखावलं. आता आपण सोबत राहणं बरोबर नाही, तो तिला म्हणाला. मला घटस्फोट हवा आहे, तो पूजाला स्पष्ट भाषेत बोलला. तेव्हा तीही रागतच म्हणाली, ठीक आहे, मलाही तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही. कारण तसंही तू मला टाईम देत नाही. सकाळी उठला की ऑफिस, संध्याकाळी लेट, अजिबात टाईम माझ्यासाठी तुझ्याकडे नसतो. आणि म्हणूनच मी अमरच्या प्रेमात पडले. घटस्फोटाचे कागद तिच्या नवऱ्याने तयार केले. इकडे पूजा देखील रागारागातच तिच्या माहेरी गेली. मुलगा मात्र इकडे त्याच्या बापाकडे होता. पूजाने प्रियकर अमरला फोन केला. तो तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलत होता. तेव्हा ती डायरेक्ट त्याला म्हणाली, आपण असं किती दिवस चोरून फोनवर बोलायचं. आपण दोघे आता एकमेकांना पूर्ण ओळखतो. तू माझ्यासोबत लग्न करशील का.
आता मात्र अमर बोलताना अडथळला. त्याला काय बोलावं समजेना. लग्न आणि मी कसं शक्य आहे, तो तिला म्हणाला. पूजा त्याला म्हणाली, का शक्य नाही? तुझ्यासाठी खोटं बोलून नवऱ्याला धोका देऊन मी मुंबईला येऊ शकते, तर तू माझ्यासोबत लग्न का करू शकत नाही? तेव्हा अमर जे काही बोलला ते ऐकून पूजाला धक्का बसला. तो म्हणाला, मी 25 वर्षाचा तरुण मुलगा, अजून माझं लग्नही झालं नाही. तू 32 वर्षाची विवाहिता स्त्री, तुला मुलगा आहे. मी कसं तुझ्यासोबत लग्न करू शकतो? मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं. आता मला तुझ्यात इंटरेस्ट नाही. तुझ्यासारख्यांना मी बरंच फिरवले. आत्ता 2 दिवसापूर्वी तुझ्यासारखी एक स्त्री माझ्याकडे आली होती. मलाही गरज होती आणि तुला देखील गरज होती, म्हणूनच तू इतक्या दुरून माझ्याकडे चालत आली. आता मात्र पूजाला काही समजेना. एकतर नवऱ्यालाही घटस्फोटाचं बोलून बसली, इकडे प्रियकर देखील लग्नाला तयार होत नव्हता. पूजा परत आपल्या सासरी आली. नवऱ्याची ती क्षमा मागू लागली. माझं चुकलं, मला माफ करा. मी तुमच्याशिवाय व आपल्या मुलाशिवाय राहू शकणार नाही, अशी विनंती ती करू लागली. पण पूजाच्या नवऱ्याला तिची कीव येत नव्हती. आपण ज्या मुलीसाठी इतके कष्ट करत होतो तीच आपल्या डोळ्यात धूळ घालत होती. मी तिचा नवरा असून देखील तिची इच्छा दुसऱ्या पुरुषांसोबत झोपण्याची झाली. अशी मुलगी मला बायको म्हणून व माझ्या मुलाची आई म्हणून नकोय, असं तो आता तिला बोलू लागला. सगळ्यांसोबत ती क्षमा मागत होती, परंतु तिला परत स्वीकारायला कुणीच तयार नव्हतं. पूजाच्या घरचे देखील तिलाच रागवत होते. नवरा देखील तिच्यासोबत आता बोलत नव्हता. आता मात्र पूजा खूप एकटी पडली होती. प्रियकराचा खरा चेहरा तिच्यासमोर आला होता आणि आता ती चांगली शिकली होती की हे सगळं काही खरं नसतं. आपला नवरा तोच आपला असतो. आपला संसार, आपली मुलं हे सगळं आपलं सर्वस्व असतं. पण तिला समजायला उशीर झाला होता, कारण तिचा नवरा आणि तिचे मुले आणि तिचं सासर तिच्यापासून दुरावलं गेलं होतं. या गोष्टीला आता 2 वर्षे झाली. अजूनही पूजाने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला नाही, पण तो मात्र तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करत आहे. त्याला तिच्यासोबत राहायची आता इच्छा नाही, असे तो बोलतो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.